हॅलो एव्हरीवन, तर आज मी घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी, डिझायनर पालक रवा स्पिन व्हीलची रेसिपी। ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा, नक्की ट्राय करून बघा। तुमच्या किटी पार्टीसाठी, वाढदिवसासाठी, आवनसार पावनसारसाठी, रात्रीच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट रेसिपी आहे। सुरुवातीला आपण बॅटर तयार करूया। त्यासाठी एका भांड्यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी बारीक रवा, 2.5 चमचे दही, अर्धा चमचा मीठ घ्यायचा आहे, थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि मस्तपैकी रवा आपल्याला जो आहे तो भिजून घ्यायचा आहे। अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। खायला अप्रतिम लागते। दिसायला तुम्ही बघितलं असेल डिझाईन किती सुंदर आलेली आहे आणि खूप सोपी रेसिपी आहे। करायला मज्जा येते आणि खायला तेवढी जास्त मज्जा येते। आता रवा भिजवण्यामध्ये 5-10 मिनिटांसाठी आपण विश्रांतीला ठेवूया, म्हणजे रवा जो आहे तो व्यवस्थित मुरेल। तोवर आपण एका भांड्यामध्ये पाणी गरम करून त्यामध्ये आपण पालक आणि मीठ वाफायला ठेवूया। आता ह्याच्यामध्ये जे रवा जो आपण भिजत घातला होता तो दुसऱ्या भांड्यामध्ये टाकायचा आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एक आपल्याला परफेक्ट असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। मस्तपैकी स्मूथ बॅटर झालं पाहिजे आणि हे बॅटर आपण झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी रेस्टला ठेवणार आहे परत, म्हणजे आपला जे स्पिनची शीट जी आहे ते परफेक्ट बनली पाहिजे। आपण हाफ आवरसाठी त्याला रेस्टला ठेवूया। आता आपल्याकडे पालक उकळली होती, थंडगार पालकामध्ये आपल्याला बॉइल्ड पालक काढून घ्यायचे आहे। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पालक, 2-3 हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण आणि मीठ टाकणार आहे आणि याची प्युरी तयार करून घेणार आहे। तर आपला हा झाला दुसरा भाग तयार। आपण माहिती का, एका चॉपर मध्ये आपल्याला व्हेजिटेबल्स घ्यायचे आहे। तर व्हेजिटेबल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचे आहे। तर मी घेतले आहे शिमला मिर्च आणि कांदा, त्याला छानपैकी बारीक करून घ्यायचा आहे। तुम्ही इथे लांब लांब कटही करून घेऊ शकता, बारीक केलेला आहे अशा पद्धतीने। नंतर मी घेतली आहे पत्ता गोबी, तुम्ही इथे गाजर, तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे व्हेजिटेबल्स घ्यायचे आहे तुम्ही ते घेऊ शकता। आता आपण मध्ये भरण्यासाठी स्टफिंग करूया। त्यासाठी एका पॅन मध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला लसूण आणि अद्रक टाकायचा आहे, मस्तपैकी बारीक चॉप केलेला। त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण बारीक कट केलेली व्हेजिटेबल्स टाकायचे आहे। थोडंसं मीठ टाकून याला छान शिजवायचं आहे। याला पाणी सुटतं, हे पाणी आपलं पूर्ण आटलं गेलं पाहिजे, त्यामुळे तसं आपल्याला शिजवायचं आहे। पूर्ण शिजवायचं नाही, अदरकच शिजल्या गेलं पाहिजे। व्हेजिटेबल थोडेसे कच्चे राहिले पाहिजे, पूर्ण आपल्याला व्हेजिटेबल शिजवायचे नाही आहे। फक्त यामध्ये जो पाणी निघते, एक्स्ट्रा पाणी आहे ते आपल्याला आटून घ्यायचं आहे। थोडंसं आपण तिखट टाकणार आहे टेस्टनुसार आणि त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। तिखट शिजवून घ्यायचं आहे। आपल्या आवडीने त्यामध्ये सॉसेस टाकायचे आहे। तर मी टाकला आहे शेजवान सॉस, सोया सॉस आणि टोमॅटो सॉस। तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी सॉसेस ऍड करू शकता। इथे तुम्ही पनीरही ऍड करू शकता। हे फक्त व्हेजीसचं केलेलं आहे। त्याला मस्त फिरवून घ्यायचं आहे, आलटून पालटून घ्यायचं आहे व्यवस्थित छानपैकी। बघा आपलं आता स्टफिंग तयार झालेलं आहे। आता बघा अशा भांड्यामध्ये आपल्याला पालक प्युरी घ्यायची आहे आणि जे आपण रव्याचं बॅटर केलं होतं त्याचे 2 पळी त्या प्युरीमध्ये घालायचं आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता करायचं माहिती का, आपल्याला एक असं पायपिंग बॅग घ्यायची आहे। मी पॉलिथिन मध्येच करणार आहे, तुमच्याकडे जर पायपिंग बॅग असेल तर तुम्ही ते घेऊ शकता। त्यामध्ये आपल्याला बॅटर ओतायचं आहे, व्यवस्थित त्याला त्याचं तोंड रबराने बांधून घ्यायचं आहे आणि थोडं त्याला असं कट करून घ्यायचं आहे। पॅनवर आपल्याला जिलेबी सारखा असा आकार करायचा आहे, ते लगेचच शिजतं बघा। आणि त्यावर आपल्याला अशा पद्धतीने व्हाईट बॅटर टाकायचं आहे आणि त्याचं आपल्याला पिन व्हीलचं आपल्याला शीट तयार करून घ्यायची आहे। व्यवस्थित एका साईडने शिजल्या गेलं की त्याला आलटून पालटून मस्तपैकी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। बघा अगदी सोपी रेसिपी होती की नाही, डिझाईन किती सुंदर आली आहे बघा, किती सोप्या पद्धतीने डिझाईन केलेली आहे। दिसायला सुंदर आहे, युनिक आहे, खायला तेवढीच जबरदस्त आहे। मी तुम्हाला वाटलं असतं आणखी परत एकदा करून दाखवते। आता आलटून पालटून आपल्याला ही जी शीट आहे ती व्यवस्थित शेकून घ्यायची आहे बघा। आता आपण दुसरं करून दाखवतो। अशा पद्धतीने आपल्याला ग्रीन बॅटर जे आहे पालक प्युरीचं जसं टाकून घ्यायचं आहे जिलेबी सारखं आणि त्यावर व्हाईट अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे बघा। छान असं आपलं स्पिनची शीट तयार झालेली आहे। आता त्याला आलटून पालटून शेकून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने माझे बाकीचे सर्व शीट्स तयार करून घेतल्या आधी। आता तुम्हाला मी सर्व कसं करायचं मी ते सांगते। बघा करायचं माहिती का, जो डिझाईनचा भाग असतो ना तो आपल्याला पालथा मांडायचा आहे आणि असे जो रिकामा भाग आहे, कोरा भाग आहे, तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवून त्यामध्ये आपल्याला स्टफिंग फिल करायची आहे। नंतर आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे। तर तयार आहे आपली शानदार अशी डिझायनर पालक रवा स्पिन व्हीलची रेसिपी। तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। नवीन असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, मला भरभरून सपोर्ट करा आणि रेसिपी नक्की ट्राय करू बघा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय, टेक केअर।